अगदी खमंग खुसखुशीत अशी ही लसूणी शेव जी की आपण अजिबात सोडा न वापरता बनवणार आहोत आणि एक हलवाई ट्रिक किंवा मग एक सोप्या ट्रिक सोबत बनवणार आहोत। तर अर्धा किलो प्रमाणात बेसन जे आहे चाळून घेतलेलं आहे, फाईन बेसन घेतलेलं आहे पॅकेटचं, त्यामध्ये खूप सारे गुठळे असतात, त्यामुळं चाळून घेतलं म्हणजे हलकं फुलकं बेसन आपलं तयार होतं। त्यानंतर अगदी चिमूटभर जी आहे हळद घातली, 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली। इथे मी तिखट करत नाहीये त्यामुळे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। 3 चमचे तेल घेतलेलं आहे, मिक्सर जारमध्ये 3 चमचे तेल घालायचं, त्याच मापाने पाणी सुद्धा घालायचं, म्हणजे 3 चमचे तेल तर 3 चमचे पाणी असं प्रमाण ठेवायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1/2 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। छान असं फेसाळलेलं स्लरी जे आहे आपलं तयार झालं। बेसनामध्ये स्लरी घालून घ्यायची, त्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे। साधारण अर्धी वाटी लसूण जो आहे सोलून इथे घातलेला आहे। आता लसूण जे आहे अगोदर मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, त्यानंतर थोडंसं पाणी घालून ह्याची सुद्धा छान अशी पेस्ट बनवून घेऊया आणि याला जे आहे आपण असंच न घालता चाळणीने गाळून घालूया, म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण तेलामध्ये शेव सोडू तर अजिबात जे आहे ओवा जिरे शेव जे आहे शेवमध्ये अडकणार नाही किंवा मग सोऱ्यामध्ये अडकणार नाही। तर हे बघा अशा पद्धतीने चाळून घेतलं आणि हा जो चौथा वरती राहिलेला आहे, हवं तर एखाद्या चिवड्याला किंवा मग अन्य कुठल्याही पदार्थाला तुम्ही वापरू शकता। त्यानंतर व्यवस्थित एकत्र केलं आणि थोडं थोडं पाणी घालून जे आहे पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे। आता एकदाच पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे अंदाज जो आहे पाण्याचा व्यवस्थित येतो। तर हे बघा अशी काहीशी कन्सिस्टन्सी जी आहे पिठाची केलेली होती, हलकी तार तुटेल इतकंच आपल्याला असं पीठ तयार करून घ्यायचं। तेल सुद्धा कडकडीत तापून घेतलेलं होतं। गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची शेव सोडूपर्यंत आणि शेवचा घाणा जो आहे अशा पद्धतीने सोडून घ्यायचा, म्हणजे एक साईडने धरला की बरोबर मध्ये आणून सोडायचा, म्हणजे शेवचा जो घाणा आहे पद्धतशीर जो आहे गोल गरगरीत असा तयार होतो। आणि एकदा शेव सोडून झाली की मग गॅसची फ्लेम जी आहे हाय करायची आणि हाय फ्लेमवर मस्त अशी शेव जी आहे अलटत पलटत तळून घ्यायची। आता खालची बाजू जोपर्यंत होत नाही, तेलाची बुडबुडे थोडेसे शांत होत नाही तोपर्यंत वरची बाजू जी आहे तेलामध्ये पलटवायची नाही। आणि हे बघा अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी ही शेव तयार झाली। अशाच पद्धतीने सर्व शेव जी आहे काढून घेतलेली आहे, पण संपूर्ण प्रमाण संपूर्ण साहित्य पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर नक्की क्लिक करा। आणि लसूणी शेवची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एक सबस्क्राईब